नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा मेडिकल सर्जिकल नर्सिंग। तर 15 मार्काचा क्वेश्चन पहिला इम्पॉर्टंट आहे खूप। प्रिवियस इयरची बोर्ड एग्जामची आपली क्वेश्चन पेपर आहे। तर याच्यामध्ये आपण आज चला तर बघूया। नर्सिंग प्रोसेसमध्ये समस्या शोधून काढणे ही प्रथम पायरी आहे। तर प्रथम पायरी काय आहे आपली? नर्सिंग प्रोसेसची समस्या शोधून काढणे। तर याचं पहिलं आन्सर आहे समस्या शोधून काढणे। त्यानंतर आपलं ऑस्कुटोमलेशिया जीवनसत्व टिंबटिंबाच्या कमतरतेमुळे होतो। तर ऑस्कुटोमलेशिया हा एक आजार आहे, तो कशाच्या कमतरतेमुळे होतो? व्हिटॅमिन डीच्या। लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी। त्यानंतर गिळण्यास त्रास होतो, यालाच आपण काय म्हणतो? डिस्फेजिया। डिस म्हणजे बिघाड होणे, फेजिया म्हणजे गिळण्यास। आता लक्षात ठेवायचं, डिस्फेजिया म्हणजेच गिळण्यास त्रास होणे। त्यानंतर प्लाझ्मा फेरेसिस। काय? प्लाझ्मा फेरेसिस। तर ही एक आहे मायस्थेनिया ग्रेव्हिस या आजाराची उपचार पद्धती आहे। काय एक उपचार पद्धती आहे। मग त्यानंतर इंजेक्शन पाम, पाचवा क्वेश्चन बघा। इंजेक्शन पाम हे औषध उतार म्हणून टिक 20 घेतल्यानंतर देतात। तर कळलं काय देतो? इंजेक्शन पाम कशासाठी देतो आपण? विषबाधेमध्ये देतो। तर कोणत्या याच्यामध्ये? टिक 20च्या। आता त्यानंतर जोड्या लावा बघू। त्यानंतर पहिली जोडी बघा, एपिस्टॅक्सिस। तर हे काय आहे? नाकातून रक्तस्राव। आता आपण उत्तरामध्ये तुम्ही पण असंच लिहिणार आहे, व्यवस्थित असं बाण दाखवून, मग जेणेकरून तुम्हाला लिहायला पण सोपं जाईल आणि समजायला पण, आणि मार्क पण मिळेल। जोड्या लावायच्या नाही, आपला अशाच पद्धतीने पेपर लिहायचा आहे। त्यानंतर सेरेब्रल मलेरिया, तर प्लाझ्मोडियम फाल्सिपॅरस। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, सेरेब्रल मलेरिया आल्यानंतर प्लाझ्मोडियम लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर कोलिन किया, तर लोह अनिमिया। किया आलं रक्तक्षय होतो, समजलं। त्यानंतर डॉट्स, तर क्षयरोग, हे सोपं होतं। कुशिंग सिंड्रोम चंद्रमुखी, हे पण सोपं होतं। त्यानंतर आपण आता चुकी बरोबर बघणार आहोत। हे थोडं ट्रिकी असतं, कारण याच्यामध्ये कारण पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, आता पटापट बघू आपण। ह्युमॅटॉयसिस ॲथ्राइट्स म्हणजे सांधिवात हा ऑटो इम्यून आजार आहे। तर हा कसा आहे? ऑटो इम्यून, बरोबर आहे। ऑटोक्लेविंग ही निर्जंतुकीकरणाची सर्वात चांगली पद्धत आहे, हे पण बरोबर आहे। इन्सुलिन कमतरतेमुळे डायबिटीज इन्सिपिडस हा आजार होतो। तर हे चुकी, कारण का? कशामुळे? कमतरतेमुळे। ADH या कमतरतेमुळे डायबिटीज होतो। त्यानंतर डोपामिनची पातळी वाढल्यामुळे पर्किन्स हा आजार